चला, मला आज अंडा कढी खायची इच्छा झालेली आहे, तर मी आज अंडा कढी बनवत आहे. तर अंडा कढी बनवत आहे, तर इथे बघू शकता, इथे माझा भात रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर मी अंडे उकडायला ठेवलेले आहे. तसंच मग अंडा कढी बनवायला मग तिथे पेस्ट तयार करत आहे, जसं मसाला. तर तिथे मी लसण, जिरं, अद्रक, सांबार, टमाटर, कांदे, तर याचा मी पेस्ट करून घेत आहे. तसंच मग मी तिथे टाकलेलं आहे धनिया आणि थोडे शेंगदाणे. त्याने कसं असते की जो अंडा कढीचा रस्सा आहे तो थोडासा गाढा येतो आणि टेस्टही थोडी वेगळीच लागते. जसं मी आता काही गरम मसाला वगैरे नाही टाकत, तर गरम मसाला न टाकला तर हे थोडंसं म्हणजे रस्सा गाढा येण्याकरिता मग मी हे धने आणि शेंगदाणे आणि कांदे, तर याने थोडी छान तरी येते. तर मग तसंच मी हा मसालाचा पेस्ट करून घेत आहे. तर मग मसाल्याचा पेस्ट करत आहे. मसाल्याचा पेस्ट झाल्यानंतर मग तिथे बघू शकता मी इथे मिक्सी लावून चालू केलेली आहे. त्याच्यानंतर तिकडे मुली अभ्यास करत आहेत. तर मग मला ते पण येतात, मम्मी हे कसं करायचं. त्यानंतर मग इथे बघा पेस्ट तयार झालेला आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर मग मी इथे भाजी फोडणीला देत आहे. भाजी फोडणी झाल्यानंतर तिथे बघू शकता तुम्ही, तर भाजी फोडणी करायला मग मी तेजपान टाकलेलं आहे. जसं मी गरम मसाला वापरत नाही, तर थोडं तेजपानने थोडं गरम मसाल्याची टेस्ट येते, वेगळीच टेस्ट येते. तर मग तिथे मी कांदा टाकलेला आहे, तेजपान टाकलेला आहे आणि मसाला जो आत्ता मी बारीक केलेला आहे तो टाकलेला आहे. तर त्याच्यानंतर मग इथे कसं मी ते छान 10 मिनटं तरी त्याला शिजू देते. त्याने काय होतं, मसाला छान शिजला तर मग छान तरीही येतो आणि भाजी थोडी टेस्टी होतो. तर इथे बघू शकता मी इथे ही फोडणी दिलेली आहे भाजीला. त्याच्यानंतर मग याला 10 मिनटं एकदम कमी आचवर म्हणजे शिजू देते, तर छान भाजी अशी छान टेस्टी होतो. त्याच्यानंतर मग मी ते कणिक मळवली आहे. कणिक मळून झालं माझं, तर त्यानंतर मी इथे फुलके करत आहे. फुलकेही माझे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, इथे फुलकेही माझे तयार झालेले आहेत. त्यानंतर मग इथे अंडा कढीही तयार झालेली आहे. तर ही बघा एकदम छान तर्रीवाली आणि जसं छान एकदम तरतरीत असं वाटते. अंडा भाजी बघून एकदम छान तेज असेल असंच. मग इथे चपाती, भात, अंडा कढीची भाजी, कांदा या सर्वांनी जेवण करायला असं छान टेस्टी जेवण. बाहेर पाऊस चालू आहे आणि आतमध्ये इकडे जेवण करत आहोत. त्याच्यानंतर मुली अभ्यास करत आहेत. अभ्यास करत आहे सायन्स. स्वतःचं नाव सांग, स्वतःचं इंट्रोडक्शन दे. My name is Rinjika. I am in third standard. My section is A. I am in St. Paul School, Nagpur. तू काय करते बाबू? मी ABCD करत आहे. ABCD, तुझी ABCD दाखव. हे देखो. ये देखो ABCD. बस थोडंसं बाकी आहे. थोडंसं बाकी आहे. ओके. तुझं नाव काय आहे? माझं आहे पंचिका विनायक जंगम. ओके. तुझ्या स्कूलचं नाव काय आहे? लिटिल टेप. ओके. तू कोणत्या क्लासमध्ये आहे? मी सेकंड मध्ये. अरे बापरे, तू KG1 ला आहे. ओके. तू ABCD म्हणून दाखव. ABCD FG HIJK LMNOP QRSSVWXYZ. एक पोयम म्हणून दाखव. Johnny let papa, little tupa no papa, telling line no papa, open it ha ha ha. आणखी तुला काय येतो? 1 2 10. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 16 18 91 92 93 94. अरे बापरे. ओके. आता तुला आणखी कोणती पोयम येतो? मुझे और कौन सी पोयम नहीं आती. वो ट्विंकल आते ना. खाने का चौंटा बड्डा खाने का मंटा चाटा घर पे भूल गया बहुत डरा से बारिश हुई फीके हमको चड्डी लगी